विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्राचं स्वरूप याचा अभ्यास करणार आहोत. त्याची ओळख करून घेणार आहोत. आपल्याला माहीत आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारांचे व्यवसाय करावे लागत असलेले आपल्याला दिसतात आणि हे व्यवसाय करीत असताना अनेक गोष्टींची गरज असलेली आपल्याला दिसते. मुळात आपण जर बघितलं तर व्यवसाय आणि अर्थशास्त्र यांचा एक घनिष्ठ संबंध असलेला आपल्याला दिसतो आणि या दोन शब्दांच्या संबंधामधूनच एक व्यावसायिक अर्थशास्त्र अशा प्रकारचं अर्थशास्त्र तयार होत असलेलं आपल्याला दिसतं. आता हे व्यवसाय करत असताना आपल्याला माहीत आहे की प्रत्यक्ष व्यवहारासंबंधितले असणारे निर्णय घेतले जातात आणि हे व्यवहार वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग आदानप्रदान संबंध असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला गुंतवणूक असते, भविष्यकालीन नियोजन असते. या संदर्भात आपल्याला संपूर्ण विचार याच्यामध्ये करावा लागत असलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळं व्यावसायिक अर्थशास्त्र हे खरं व्यवस्थापकीय अर्थशास्त्रच असल्यासारखं आहे आणि म्हणून काही वेळा व्यावसायिक अर्थशास्त्राला व्यवस्थापकीय अर्थशास्त्र असं म्हणलं जातं की जो काही व्यवसाय आपण करणार आहे त्याचं सर्व प्रकारचं असणारं इत्थंभूत गुंतवणुकीविषयी असेल, उत्पादन घटकांच्या वापराविषयी असेल, आदानप्रदानांच्या संबंधाविषयी म्हणजे उत्पादन घटकांच्या परस्पर संबंधाविषयी असेल, त्याचबरोबर भविष्यकालीन नियोजनाविषयी असेल, हे सर्व प्रकार आपल्याला असं दिसून येतात की त्याच्यात विचारात घेतले जात असलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे व्यवसाय व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र या दोघांचं मिळून व्यावसायिक अर्थशास्त्र तयार होत असलेलं आपल्याला दिसतं. व्यावसायिक परिस्थितीच्या विश्लेषणासाठी अर्थशास्त्रीय संकल्पनांचा किंवा कल्पनांचा उपयोग करणं म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्र होय. म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की व्यावसायिक परिस्थिती जी आहे ही व्यावसायिक परिस्थितीचं इत्थंभूत विश्लेषण, मग कोणत्या प्रकारचं उत्पादन घ्यायचं, किती घ्यायचं, ते कशा प्रकारे घ्यायचं, त्याची किंमत किती लावायची, कुठं विकायचं, हे सगळे निर्णय जे आहेत ते सगळे निर्णय आपल्याला असं दिसून येईल की व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये घेतले जातात आणि त्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर व्यावसायिक अर्थशास्त्राविषयी आपल्याला माहिती घेत असताना साहजिकच आपण जे दैनंदिन जीवनामध्ये किंवा जे उद्योगधंदे, उद्योग संस्था, लहान मोठे व्यवसाय बघत असतो, या संपूर्ण व्यवसायामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टींचा अर्थशास्त्रीय कल्पनांच्या आधारावरती किंवा संकल्पनांच्या आधारावरती जिथं मांडणी केली जाते त्या मांडणीलाच आपण व्यावसायिक अर्थशास्त्र असं म्हणत असतो. वास्तविकता आपल्याला असं दिसून येतं की व्यावसायिक अर्थशास्त्रात विचार करत असताना लहान घटकांचा विचार केला जातो. म्हणजे सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राशी हे जास्त संबंधित असलेलं आपल्याला दिसतं. साहजिकच एखाद्या उद्योगधंद्याऐवजी उद्योग संस्था कशा पद्धतीनं काम करते किंवा व्यवसाय कशा पद्धतीनं काम करतात, त्याचे प्रश्न कशा स्वरूपाचे असतात, याच्याविषयीचा विचार हा आपल्याला असं दिसून येईल की या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसतो. उपभोक्त्याची असणारी जी वर्तणूक आहे त्या वर्तणुकीचा अभ्यास केला जात असलेला आपल्याला दिसतो. मग किमतीतील बदलानुसार असेल, त्याच्या आवडीनिवडीनुसार असेल, उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदलानुसार असेल, त्याची जी वर्तणूक बदलत असते ती वर्तणूक म्हणजे वस्तू खरेदी करण्याची किंवा वस्तू आपल्याला असं दिसून की त्याची उपयोगिता पाहण्याची, ह्याचाही विचार व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर उत्पादन सिद्धांत जे आहेत ते उत्पादन सिद्धांत विचारात घेतले जातात. विभाजनाचा नफ्यावर आधारित असणारे आपल्याला असं दिसून की सिद्धांत याच्याशी ते संबंधित असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर कोणत्याही प्रकारची एखादी वस्तू उत्पादित करीत असताना त्या वस्तूविषयीचे असणारे सर्व प्रकारांच्या असणाऱ्या बाबींचा एकत्रित विचार हा जसा वेगवेगळ्या उत्पादन सिद्धांतामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे खंडाचा सिद्धांत वेगळा आहे, वेतनाचा सिद्धांत वेगळा आहे, नफ्याचा सिद्धांत वेगळा आहे, भांडवलाला मिळणारे व्याज जे आहे त्या व्याजाचा सिद्धांत वेगळा आहे. हे जे उत्पादनाविषयीचे वेगवेगळे सिद्धांत आहेत, या सिद्धांताचा जे काही उत्पादन घटकांचं आपण विभाजन करत असतो, या विभाजनाच्या आधारावरती आपल्याला असं दिसून येईल की जो अभ्यास केला जातो तो व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळं व्यावसायिक अर्थशास्त्राचा समग्र लक्ष्य भाग म्हणजे उद्योग आणि व्यवसायाच्या परिस्थितीनं प्रश्नाशी निगडीत असलेला आपल्याला दिसतो.
म्हणजे एखादा छोटा उद्योग जसा मोठा होत जातो तसं तसं उद्योग संस्थेचं उद्योगधंद्यामध्ये रूपांतर होत असतं. आणि उद्योगधंदे मग एकाच प्रकारचे, आता आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये कापड उद्योग आहे, अनेक छोट्या छोट्या सूतगिरणी आहेत, पण त्या सगळ्या सूतगिरण्यांचा मिळून एक कापड उद्योग बनत असलेला आपल्याला दिसतो. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये साखर उद्योग आहे, अनेक साखर कारखाने आहेत, वेगवेगळ्या नावानं ते आपल्याला दिसून की अस्तित्वात महाराष्ट्रामध्ये असलेले आपल्याला दिसतात, उत्तर प्रदेशमध्ये असलेले दिसतात, गुजरातमध्ये असलेले दिसतात, कर्नाटकात असलेले दिसतात. आणि ह्या सगळ्यांचा मिळून जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून की एक भारतातील साखर उद्योग बनत असतो. आणि त्यामुळं या उद्योगाचा किंवा व्यवसायाच्या परिस्थितीजन्य प्रश्नाशी निगडीत अशा प्रकारचा जो अभ्यास आहे, हा अभ्यास आपल्याला असं दिसून येईल की व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळं केवळ उद्योग संस्थेचाच विचार केला जात नाही, तर उद्योग संस्थेच्या विचारापासून उद्योगधंद्यापर्यंत जे काही बदल घडत असतात त्या बदलांचा विचार केला जात असलेला आपल्याला दिसतो. आता व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याप्तीच्या संबंधात जर आपण विचार करायचं म्हणलं तर दोन बाबींचा आपल्याला विचार करावा लागतो. एक कार्यकारी किंवा अंतर्गत बाबी आहेत आणि एक परिस्थितीजन्य किंवा बाह्य बाबी असलेले आपल्याला दिसतात. आता अंतर्गत बाबी ज्या असतात त्या व्यवस्थापकाला आपल्याला असं दिसून येईल की जाणवणारे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची व्यावसायिकांच्याकडून आपल्याला असं दिसून येईल की त्याची फोड केली जाते किंवा त्याचा अभ्यास केला जातो. याचा विचार म्हणजे वस्तूच्या निवडीविषयीचा प्रश्न असेल, कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, तंत्रज्ञान निवडीचा प्रश्न असेल, उत्पादन कसं करायचे असेल, भांडवल प्रदान की श्रम प्रदान, या सगळ्या गोष्टींचा विचार हा अंतर्गत बाबीत केला जात असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे अंतर्गत बाबीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात की ज्या कार्यकारी असणाऱ्या संबंधित असलेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर बाह्य परिस्थितीचा किंवा बाह्य बाबींचा सुद्धा विचार केला जात असलेला आपल्याला दिसतो. ज्या परिस्थितीमध्ये एखादा उद्योग किंवा व्यवसाय चालवला जातो त्या व्यावसायिक परिस्थितीचा विचार याच्यामध्ये करणं महत्त्वाचं असतं. मग तिथली असणारी आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय परिस्थितीचा समावेश त्याच्यामध्ये होत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर एखादी गुंतवणूक आपण करत असताना ती गुंतवणूक वेगवेगळ्या परिस्थितीशी सामना करत असते किंवा वेगवेगळ्या परिस्थितीतून उद्योजकाला जावं लागत असलेलं आपल्याला दिसतं. मग त्याच्यामध्ये आर्थिक असते, सामाजिक असते, राजकीय असते, पॉलिटिकल इश्यूजसुद्धा असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर श्रम आणि भांडवलाची बाजारातील स्थिती असेल, सरकारची आर्थिक धोरणं असतील, औद्योगिक धोरणं असतील, मौद्रिक धोरणं असतील, किंमतविषयकची धोरणं असतील, सामाजिक परिस्थिती असेल, कामगार संघटना असतील, ग्राहक संघटना असतील, इत्यादी सर्वांचा समावेश जो आहे तो आर्थिक परिस्थितीमध्ये होत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या बदलांचा परिणाम त्याच्यामध्ये होतो आणि हे आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर एखाद्या देशाची आयात निर्यात होत असलेली वस्तूंची आपल्याला दिसते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारातील चढ उतार होत असलेले आपल्याला दिसतात. या चढ उतारांचा विचार केला जातो, विनिमय दराचा विचार केला जात असलेला आपल्याला दिसतो, परकीय भांडवलांचा विचार केला जात असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे व्यवसायावरती याचेही होणारे जे परिणाम आहेत त्या याच्याही परिणामांचा विचार आपण जर बघितला तर याच्यामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून या व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासत असताना आपण सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी अर्थशास्त्राशी जाऊन पोचत असलेले आपल्याला दिसते. म्हणजे छोट्या घटकाच्या अभ्यासापासून ते अगदी मोठ्या घटकांच्या अभ्यासापर्यंत आपली वाटचाल ही त्याच्यामध्ये होत असलेले आपल्याला दिसून येते. मग ह्या व्याप्तीचा विचार करत असताना काय अभ्यासायचं आहे तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं डिमांड अनालिसिस की ज्याला आपण मागणी विश्लेषण असं म्हणतो, या मागणी विश्लेषणाचा सुद्धा आपल्याला यामध्ये विचार करायचा आहे. एकंदरीत आपण जर बघत असतो की मागणी ही विविध गोष्टींवरती अवलंबून असलेली आपल्याला दिसते. मग वस्तूची किंमत असेल, उपभोक्त्याचं उत्पन्न असेल, त्याच्या आवडीनिवडी असतील, लोकसंख्या देशाची असेल, आपण मागणीचा सिद्धांतही अभ्यासलेला आहे. आणि त्यामुळं या सिद्धांताचा अभ्यास करत असताना किंवा याच्याविषयीचा विचार करत असताना आपल्याला असं दिसून येईल की या सगळ्या प्रश्नांचा विचार आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागतो. आणि त्यामुळं उपभोक्त्याची वर्तणुकीसंबंधी मागणीचा सिद्धांत त्यामध्ये अधिक स्पष्टीकरण देत असलेला आपल्याला दिसतो. मग त्याच्या आवडीनिवडी असतील, उत्पन्न असेल, किंमत असेल, या घटकात बदल झाल्यास आपल्याला असं दिसतं की मागणीत कशा स्वरूपाचा बदल घडून येतो. उदाहरणार्थ किंमत वाढली की मागणी कमी होते, पण उत्पन्न वाढले की मागणी वाढते. म्हणजे असे आहे, लोकांच्या आवडीनिवडी बदलले की मागणीवरती त्याचा परिणाम होत असतो
की एक वस्तू सोडून आपल्याला जी आवडती वस्तू आहे ते आवडत्या वस्तूकडे लोक जात असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे या सगळ्या घटकांचा तील बदलांचा जो परिणाम आहे तो मागणीवरती नेमका कशा पद्धतीनं होतो याचा अभ्यास जो आहे तो खऱ्या अर्थाने व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. उत्पादन सिद्धांताचा मगाशीच आपण म्हणल्याप्रमाणे उत्पादन सिद्धांताचा सुद्धा विचार केला जातो. आता उत्पादन सिद्धांत विचारात घेत असताना उद्योग संस्थेचा असणाऱ्या खर्चांचा विचार आपल्याला करावा लागतो. मग आपल्याला एकूण खर्च करावा लागत असलेला आपल्याला दिसतो. मग त्याच्यामध्ये एकूण स्थिर खर्च, एकूण बदलता खर्च या दोघांची मिळून बेरीज विचारात घेतली जाते. ही एकूण खर्चामध्ये येत असलेला आपल्याला दिसतात. मग प्रत्येक नगापाठीमागे येणारा खर्चही आपल्याला विचारात घ्यावा लागतो. मग त्याला आपण सरासरी खर्च म्हणतो. म्हणजे एकूण खर्चाला जर आपण उत्पादित नगसंख्येनं जर भागलं किंवा विक्री नगसंख्येनं जर आपण भागलं तर आपल्याला सरासरी खर्च मिळत असतो. या सरासरी खर्चाचा विचार केला जातो, सीमांत खर्चाचा विचार केला जातो. की एखाद्या घटकाचं उत्पादन जर आपण ज्यादा निर्माण केलं, समजा 10 घटक आहेत, आता 10पेक्षा 11वा घटक ज्यावेळी आपण उत्पादित करतो, म्हणजे एक घटक आपण ज्यादा उत्पादित करतो, त्यावेळी समजा आपला जर खर्च जो आहे हा एकूण खर्च जर आपल्याला असं दिसून येईल की 15 रुपयावरून तो जर 20 रुपयापर्यंत वाढत असेल तर आपल्याला असं दिसून येईल की 10व्यानंतर 11वा जो आला खर्च आपला 15वरून 20वरती गेला. याचा अर्थ असा की शेवटच्या नगावरती आलेला खर्च जो आहे तो 5 रुपये आहे आणि हा 5 रुपये हा सीमांत खर्च असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे शेवटच्या नगावरती जो खर्च येतो त्या खर्चाला आपण सीमांत खर्च असं म्हणत असतो. आता ह्या खर्च बाजूचा विचार जसा उत्पादन सिद्धांतामध्ये केला जातो तसाच प्राप्तीचा विचार केला जातो. मग एकूण प्राप्तीचा विचार केला जातो. आता एकूण प्राप्तीचा विचार करत असताना आपल्याला असं दिसून येईल की किंमत गुणिले उत्पादन नगसंख्या किंवा विक्री नगसंख्या, म्हणजे जेवढे नग विकले त्याला जर आपण किमतीनं गुणलं तर आपल्याला असं दिसून येतं की एकूण प्राप्ती मिळत असते. म्हणजे एकूण प्राप्तीबरोबर किंमत गुणिले विक्री नगसंख्या असं एक समीकरण तयार होत असलेलं आपल्याला दिसतं. त्याला आपण इंग्लिशमध्ये TR = P/Q असं म्हणतो. TR मीन्स टोटल रेव्हेन्यू, एकूण प्राप्ती, P मीन्स प्राईस आणि Q मीन्स दी सेल ऑफ क्वांटिटी. म्हणजे अशा या गोष्टींचा विचार एकूण प्राप्तीमध्ये केला जात असलेला आपल्याला दिसतो. एकूण प्राप्ती आहे. तसंच आपण जर एकूण प्राप्तीला जर विक्री नगसंख्येनं जर भागलं तर आपल्याला सरासरी प्राप्ती कळत असते. म्हणजे एका नगापासून किती उत्पन्न मिळाले हे आपल्याला कळत असतं, त्याची किंमत आपल्याला कळत असते. कारण किंमत ही नेहमी सरासरी प्राप्तीबरोबर असते. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर समजा आपण एक 5 नग तयार केलेले आहेत आणि समजा त्याच्यापासून आपल्याला विक्री नगसंख्या किंमत 5 रुपये. आता 5 नगाचे 5 रुपयाने किती झालं? 5 5 25 रुपये झाले. मग एका नगासाठी किती? तर 5. आणि त्यामुळं किंमत आणि सरासरी प्राप्ती जी आहे ती सरासरी प्राप्तीसारखी असलेली आपल्याला दिसते. त्यामुळे सरासरी प्राप्तीचा आपल्याला विचार करायचा आहे. आता आपण 5 नग विकले, 25 रुपये मिळाले. 6वा नग जर आपण विकला आणि जर आपल्याला त्याच्यामध्ये एकूण प्राप्तीमध्ये समजा जर 30 नग भर पडली, म्हणजे याचा अर्थ शेवटचा नग विकून आणखीन 5 रुपये आपल्याला मिळाले. म्हणजे सीमांत प्राप्तीचा सुद्धा विचार याच्यामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर खर्च आणि प्राप्ती यांच्यामधले जे संबंध आहेत या संबंधांचा विचार, त्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला असं दिसून येईल की उत्पादन सिद्धांतामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर त्याचं प्रमाण जे आहे, उत्पादन घटकातले संबंधांचा विचार करायचा आहे. आदान आणि प्रदान, उत्पादन आणि उत्पादन घटक यांच्यामधील संबंध आपल्याला विचारात घ्यायचे. मग श्रम वापरायचं किंवा भांडवल वापरायचं, मग श्रम किती वापरायचं, भांडवल किती वापरायचं, यांचं प्रमाण जे आहे यांचं पर्याप्त प्रमाणांचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि पर्याप्त उत्पादन प्रमाण विचारात घेऊन आपल्याला पुढचं उत्पादन करत जावं लागतं. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की उत्पादन सिद्धांत तितकाच महत्त्वाचा आहे. खर्च विश्लेषण सुद्धा महत्त्वाचं आहे. व्याप्तीमध्ये जसं आपण बघितले की मागणी विश्लेषण आहे किंवा तुमचं असणारं उत्पादन सिद्धांत आहे, तसंच खर्च विश्लेषण सुद्धा असलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, खर्चाचा विचार करत असताना प्राप्ती आणि खर्च यांचा मेळ घालत असताना खर्च आपला कसा कमी राहता येईल आणि त्यामुळं खर्च उत्पादनाचा निश्चित करणं. कारण उद्योजकाच्या हातामध्ये असणारी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एक तर कुठला उत्पादन घटक किती वापरायचा, त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे, त्याचा मोबदला किती आहे, त्यामुळे आपल्याला खर्च किती येऊ शकतो, हे याचे डिटेल डाटा जो आहे किंवा त्याची आकडेवारी जी आहे
ती उद्योजकाजवळ असलेली आपल्याला दिसते आणि त्यामुळं उद्योजकाला आपल्या असणाऱ्या खर्चाविषयीचा विचार करावा लागत असलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळं खर्च आणि उत्पादन यांचाही संबंध आपल्याला विचारात घ्यावा लागतो की मी जर अमुक इतका खर्च केला तर मला किती उत्पादन मिळतं. समजा मी 100 रुपये खर्च केले तर मला बाबा उत्पादनाचे किती नग मिळतात, 10 मिळतात, 20 मिळतात, 25 मिळतात, किती नग मिळतात. आणि त्या प्रमाणात आपल्याला असं दिसून येईल की उत्पादन खर्चाच्या मधला असणारा संबंधांचा विचार सुद्धा आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. त्याच्याविषयीचं सखोल ज्ञान आपल्याला त्याच्यामध्ये घेणं आवश्यक आहे. मूल्य सिद्धांताचा सुद्धा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो विचारात घ्यायचा आहे की वेगवेगळ्या स्पर्धा असलेल्या आपल्याला दिसतात. आता पूर्ण स्पर्धा ही गोष्ट अपवादात्मक असलेली आपल्याला दिसते की जिथं असंख्य ग्राहक असंख्य विक्रेते असतात त्या स्पर्धेला आपण पूर्ण स्पर्धा अशी म्हणतो. ही अपवादात्मक असते. पण मक्तेदारी असेल, मक्तेदारीयुक्त स्पर्धा असेल, अल्पाधिकार असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धा मात्र अर्थव्यवस्थेमध्ये अस्तित्वात असलेल्या आपल्याला दिसतात की ज्या एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व ज्यांचं खरोखर असलेलं आपल्याला दिसतं त्यांचा विचारसुद्धा आपल्याला करायचा आहे. आणि मग त्यांचा विचारात घेत असताना या स्पर्धामधील किंमतविषयीची धोरणं काय आहेत त्याविषयीचा अंदाज आपल्याला बांधावा लागतो. आज भारतामध्ये जर आपण बघितलं तर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन इज द रिअल मार्केट स्ट्रक्चर इन इंडिया. म्हणजे मक्तेदारयुक्त स्पर्धा ही खरी वास्तव स्पर्धेचं स्वरूप भारतामध्ये असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं भारतामध्ये आज कुठली स्पर्धा आहे तर मक्तेदारयुक्त स्पर्धा आहे. म्हणजे काही विक्रेते असलेले दिसतात परंतु असंख्य ग्राहक असलेले आपल्याला दिसतात. वस्तुभेद केला जात असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं या असणाऱ्या वस्तूच्या किमती किती ठेवाव्या, त्याचं धोरणं काय असावे, त्याच्याविषयीचा अंदाज याची माहिती घ्यावी लागत असलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की नफा मिळवण्यासाठी किंमत नेमकी किती आकारली पाहिजे. जर किंमत आपण जास्त आकारली तर काही वेळा मागणी कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपल्याला नफा किती टक्के मिळवायचा आहे हे सुद्धा आपल्याला निश्चित करावं लागतं. आणि त्यानुसारच आपली वस्तूची किंमत बाबा माझा खर्च भरून निघून एवढा मला नफा मिळायला पाहिजे एवढी एक अपेक्षा त्याच्यामध्ये व्यक्त केली जात असलेली आपल्याला दिसते. आणि त्या दृष्टिकोनातून नफ्याचा अंदाज घेऊन किंवा नफा निश्चित करणं आणि त्यानुसार किंमत आकारली जात असलेल्या आपल्याला दिसते. आणि म्हणून त्यासाठी वेगवेगळ्या आपल्या वस्तूला पर्याय असणाऱ्या वस्तूच्या किमतींचं ज्ञानसुद्धा आपल्याला असणं महत्त्वाचं असतं की त्याच्या आधारावरती आपल्याला सुद्धा आपल्या वस्तूची किंमत आकारता येते. आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर नफ्याविषयीचे सिद्धांत जे आहेत ते नफ्याविषयीचे सिद्धांतसुद्धा विचारात घेतले जात असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो उद्योग संस्थेमध्ये नफा मिळवत असताना अनेक अंतर्गत आणि बाह्य घटकांचा त्याच्यावरती परिणाम होत असतो. आणि नफा हा अनिश्चिततेचाच मोबदला आहे. म्हणजे नफ्याची व्याख्या करतानाच आपल्याला असं दिसून येतं की भविष्यकाळात तो प्राप्त होणारा असतो. त्यामुळे त्याच्याबाबतची कुठल्याही प्रकारची निश्चितता त्याच्यामध्ये असलेली आपल्याला दिसत नाही. कारण नफा हा वस्तूची मागणी असेल किंवा आधनाच्या किमती असतील, स्पर्धा असेल, उत्पादन घटकांच्या किमती असतील इत्यादी असणारे धोके आपल्याला स्वीकारावे लागतात. आणि त्या धोक्यांच्या बदल्यात आपल्याला त्याचा नफा मिळवता येत असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळं नफा ही गोष्ट कमवताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास पाहिजे. मागणीचा अभ्यास पाहिजे, उत्पादनांच्या असणाऱ्या घटकांचा किमतींचा अभ्यास पाहिजे. आता मार्केटमध्ये कुठल्या प्रकारची स्पर्धा चालू आहे, आपल्याला किती पर्यायी वस्तू आहेत, किती स्पर्धक आहेत, त्यांच्या किमती काय आहेत, त्यांची उत्पादनाची गुणवत्ता काय आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती असणं आपल्याला महत्त्वपूर्ण असलेलं आपल्याला दिसतं. आणि मग आपल्या गुंतवणुकीचा खर्च कमी करून कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या दर्जाची वस्तू आपल्याला कशी निर्माण करता येईल आणि त्याच्यातून मग योग्य नफाविषयक धोरणाची निवड, नफाविषयक नियोजनाची तंत्र जी आहेत किंवा नफ्याचं स्वरूप व मोजमाप इत्यादी गोष्टीचा समावेश नफ्याच्या व्यवस्थापनात करावा लागत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे त्याचं एक व्यवस्थापन आहे. नफा काय असा होत नाही की बाजारात नेलं वस्तू विकली की लगेच फायदा झाला. आपल्याला त्याचं व्यवस्थापन करावं लागतं. कारण दीर्घकाळ आपल्याला त्या उद्योगामध्ये टिकावं यायचं असतं. दीर्घकाळ आपण उत्पादन करत जाणारे असतो. आज केला आणि उद्या बंद केला असं होऊ शकत नाही. आणि त्यामुळं आपल्याला दीर्घकालीन उद्योगधंदा कसा वाढत जाईल, दीर्घकालीन नफा आपला कसा जास्त मिळत जाईल या दृष्टिकोनातून आपल्याला धोरणं ठरवावी लागत असलेले आपल्याला दिसतात. आणि याचा अभ्यास जो आहे तो व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर साधनसामुग्रीच्या वाटपाचा सुद्धा अभ्यास जो आहे
तो साधनसामुग्रीच्या वाटपांचा अभ्याससुद्धा केला जात असलेला आपल्याला दिसतो, की व्यवस्थापकाला साधनसामुग्रीचं कार्यक्षमपणे वाटप करत असताना त्या साधनसामुग्रीच्या वाटपाच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. आता एक आपल्याला असं दिसून येईल की भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, कच्चा माल वगैरे साधनसामुग्रीमध्ये याचा समावेश होत असलेला आपल्याला दिसतो आणि हे घटकांना आपल्याला मोबदले द्यावे लागत असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळं आपल्याकडं काय उपलब्ध आहे, ज्याची विपुलता आपल्याकडे जास्त आहे त्याचा वापर करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज लोक म्हणतात की अमेरिकेमध्ये सगळी टेक्नॉलॉजी वापरली जाते. बरोबर आहे, कारण या पाश्चिमात्य देशामध्ये श्रमिकांचं प्रमाण कमी आहे, त्यांच्याकडे भांडवलाचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांना भांडवलाच्या आधारावरती तंत्रज्ञान विकत घेऊन वापरता येणं शक्य आहे. त्यामुळे तिकडल्या असणाऱ्या तंत्रज्ञान आधारित वस्तू व सेवांचं उत्पादन असलेलं आपल्याला दिसतं. पण भारतामध्ये आपण जर बघितलं तर भांडवलापेक्षा स्वस्त काय आहे तर श्रम आहे आणि मग श्रमाचा मोबदला कमी असल्यामुळं श्रमांचा वापर जास्त करणं हे आपल्याला क्रमप्राप्त येतं. यालाच खऱ्या अर्थानं साधनसामुग्रीचं वाटप असं म्हणलं जातं, कारण साधनंही ही दुर्मिळ आहेत आणि जरी ती पर्याय उपयोगाची असली तरी तिची दुर्मिळता जी आहे ती आपल्याला विचारात घ्यावी लागते की या दुर्मिळ साधनांचा वापर आपल्याला पर्याप्त रीतीने ऑप्टिमम रीतीनं करावायचा आहे आणि तो करून आपल्याला उद्योगधंदा वाढवीत न्यावायचा आहे. आणि त्यामुळं आदानप्रदानाचं असणारं विश्लेषण, त्याच्या वापराविषयीचं असणारं विश्लेषण हे आपल्याला करावं लागतं की बाबा भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उत्पादनाचे प्रमुख 4 घटक आहेत. तर या 4 घटकामध्ये मला भूमीचा किती वापर करायचा आहे, श्रमाचा किती वापर करायचा आहे, भांडवलाचा किती वापर करायचा आहे आणि मला त्याच्यातनं नफा किती कमवायचा आहे, याचा आपल्याला सुयोग्य मेळ घालणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळं माझं उत्पादन प्रमाण, माझ्याकडे उपलब्ध असणारे उत्पादन घटक यांचं अनालिसिस जे आहे, यांचं विश्लेषण जे आहे ते मला योग्य प्रकारे करता आलं पाहिजे. भांडवल गुंतवणुकीविषयीचं विश्लेषणसुद्धा हे व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केलं जात असलेलं आपल्याला दिसतं, कारण भांडवलाच्या उपलब्धतेवरती उद्योगधंद्याचा आकारमान अवलंबून असतं. आपण उद्योगधंद्याचा व्याप कधी वाढवतो, आपल्याकडे जसजसं भांडवल वाढत जातं तसतसं आपण त्याच्या असणारा व्याप वाढवत जातो किंवा त्याचा विस्तार करत जात असलेला आपल्याला दिसतं. त्यामुळं आपल्याला जर उद्योगधंद्याचा व्याप किंवा विस्तार वाढवायचा असेल तर आपल्याला भांडवल उभारणीच्या मार्गांचा विचार करावा लागेल, भांडवलाच्या कार्यक्षम असणाऱ्या वाटपाचा विचार करावा लागेल, त्याचं व्यवस्थापन आपल्याला योग्य प्रकारे करावं लागेल, गुंतवणूक प्रकल्पांची निवड आपल्याला करावी लागेल आणि भांडवलाच्या लाभक्षमतेचं मूल्यमापन आपल्याला करावं लागेल, भांडवली अंदाजपत्रक आपल्याला तयार करावं लागेल, भांडवली खर्च आपल्याला विचारात घ्यावा लागेल आणि याचा अभ्यास हा खऱ्या अर्थानं आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये करावा लागेल. म्हणजे एकंदरीत केवळ भांडवल उपलब्ध आहे म्हणून आपण वापरायचं आहे असं नाही, तर भांडवलाचं कार्यक्षम वाटप जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे कार्यक्षम वाटप करत असताना त्याचं योग्य व्यवस्थापन होणं आणि योग्य व्यवस्थापनासाठी योग्य प्रकल्पाची निवड होणे. कारण गुंतवणूक करताना आपल्याला प्रकल्प जे निवडावे लागतात ते योग्य प्रकारे आपण निवडले पाहिजेत की ज्यामध्ये मी जे भांडवल गुंतवणार आहे त्या भांडवलाचा चांगल्या प्रकारे मला वापर करता येईल किंवा कार्यक्षमपणे मला वापर करता येईल हे मला विचारात घ्यावं लागेल. आणि त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की भांडवली अंदाजपत्रक मला तयार करावं लागेल की किती भांडवल मला गुंतवावं लागणार, एक कुठून मला उपलब्ध होणार आहे आणि दुसरं मला कुठं गुंतवणूक करायची आहे ती किती प्रमाणात करायची आहे याचं सगळ्याचं अंदाजपत्रक मला ठेवावं लागेल आणि त्याच्यातून माझा भांडवली खर्च विचारात घेऊन मग मला भांडवली गुंतवणुकीविषयीचं निर्णय घ्यावे लागतील. त्याचं विश्लेषण केल्याशिवाय मात्र हे शक्य होत नाही आणि म्हणून त्याचा अभ्यास जो आहे तो या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर साठवण व्यवस्थापन सुद्धा महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं. आता बऱ्याच वेळा वस्तू उत्पादन करायची म्हणजे आपल्याला कच्च्या मालाची गरज असलेली आपल्याला दिसते, कारण कोणत्याही उद्योगधंद्याच्या उत्पादनासाठी कच्चा मालाची आवश्यकता असते आणि कच्चा माल आपल्याला साठवून ठेवणं आवश्यक गोष्ट असलेली आपल्याला दिसते, कारण त्याचा वापर आपण हळूहळू टप्प्याटप्प्यानं करत जात असलेलं आपल्याला दिसतं, टप्प्याटप्प्यानं त्याचा वापर वाढवत नेलेला आपल्याला दिसतं आणि त्यामुळं या कच्च्या मालाचा एक आदर्श साठा किती असावा याचाही विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे अति साठवून ठेवून बी चालत नाही आणि कमी पडताही कामा नये. नाहीतर आपल्याकडे साखर कारखान्याची अवस्था तशीच दिसते की 6 महिने गळीत हंगाम चालतो आणि 6 महिने बंद होतात, कारण ऊसाचं उत्पादन नसतं. त्यामुळं ऊस काय साठवून ठेवता येत नाही
म्हणजे एकंदरीत आपल्यालाही हे विचारात घ्यावं लागेल की आपण जे उत्पादन करतोय त्याच्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे, या कच्चा मालाचा आदर्श साठा आपला किती असला पाहिजे हे आपल्याला पहिल्यांदा निश्चित करावं लागेल आणि त्याच्या आधारावरतीच आपल्याला असं दिसून येईल की उत्पादन करावं लागेल. आणि म्हणून या कच्च्या मालामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवून राहणार नाही, उद्योग संस्थेला कच्च्या मालाची टंचाई भासणार नाही, अशा स्वरूपाचा प्रश्न व्यवस्थापकासमोर असतो. एका बाजूनं टंचाई होणार नाही, दुसऱ्या बाजूनं आपल्याला असं दिसून येईल की कमी पडणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. अति मोठा साठाही त्याच्यामध्ये राहता कामा नये, कारण आपले पैसे गुंतवून राहणार आहे आणि त्यामुळे नुसतेच पैसे त्याच्यामध्ये गुंतवून जर राहिले 6 महिने वर्षभर, तर ते दुसरीकडे आपल्याला वापर करता येण्यासारखे असतात, ती आपण करू शकत नाही. त्यामुळं आपल्याला या संदर्भातला विचार करावा लागतो आणि म्हणून कच्च्या मालाच्या साठ्यावरती नियंत्रण कसं असावं, त्याचबरोबर त्याचा खर्च कमी कसा करावा, याविषयीचं ज्ञान त्याला व्यावसायिक अर्थशास्त्रातून प्राप्त होत असलेलं आपल्याला दिसतं. जाहिरातीविषयीचा सुद्धा आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. अलीकडच्या काळामध्ये तरी आपण बघतो आहे की जसं विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे तसं जाहिरातीचं सुद्धा युग असलेलं आपल्याला दिसतं. आता लोकांच्यापर्यंत या मास मीडियामधून पोचणं सहज शक्य होत असलेलं आपल्याला दिसतं. अगदी ग्रामीण भागातल्या नव्हे, वाडीतल्या सुद्धा शेवटच्या घटकापर्यंत आपण या जाहिरातीच्या माध्यमातून पोचत असलेलं आपल्याला दिसतं. आणि मग ही जाहिरात कशासाठी, तर आपली वस्तू लोकांना कळावी, लोकांच्यामध्ये ती लोकप्रिय व्हावी आणि लोकांनी ती वस्तू आपली खरेदी करावी. खरेदी करण्यासाठी लोकांना आपल्याला त्यामध्ये आकर्षित करावं लागतं आणि म्हणून वस्तू लोकप्रिय करण्याच्या दृष्टिकोनातून तिची विक्रीत वाढ व्हावी म्हणून जाहिरातीचा अवलंब करावा लागतो. पण जाहिरातीचा खर्च किती करावा याचाही विचार आपल्याला करावा लागत असलेला आपल्याला दिसतो. त्या जाहिरातीमुळे उद्योग संस्थेवरती काय काय परिणाम होतील याचाही विचार आपल्याला करावा लागतो. कारण जाहिरात जशी देईल तसं आहे. म्हणजे मी एखाद्या सामान्य मॉडेलकडून जाहिरात करायची की एखाद्या चित्रपटातल्या स्टारकडून जाहिरात करायची, प्रत्येकाचा खर्च वेगवेगळा आहे, प्रत्येक हिरोईनचा खर्च वेगवेगळा आहे. म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की आपण जाहिरातवरती खर्च किती प्रमाणात करायचा आणि हा खर्च करत असताना आपल्याला असं दिसून येतं की त्याचे उद्योग संस्थेवरती काय परिणाम होतील, त्याच्यामुळे किती विक्री वाढेल, काय होईल, याचा विचार व्यवस्थापकाला करावा लागतो. आणि म्हणून जाहिरात खर्चाविषयीची निर्णय प्रक्रिया जी आहे हा एक भविष्यकालीन नियोजनाचाच भाग असलेला आपल्याला दिसतो. भविष्य काळामध्ये आपण ज्यावेळी वस्तूचं उत्पादन करणार आहे, जाहिरात करणार आहे, त्यावेळी मात्र आपल्याला या गोष्टी समोर ठेवून विचारात घ्याव्या लागत असलेल्या आपल्याला दिसतात. आणि व्यावसायिक अर्थशास्त्रामधल्या शेवटच्या व्याप्तीमधल्या शेवटचा भाग म्हणजे परिस्थितीजन्य आणि बाह्य घटकांचा विचार, की जो आपण मागच केलेला आहे. की आपल्याला माहिती आहे की उद्योग संस्थेला एखाद्या ज्या व्यावसायिक परिस्थितीमध्ये व वातावरणामध्ये काम करावं लागतं त्या परिस्थितीचा विचार, त्याचा अभ्यास केला जात असलेला आपल्याला दिसतो. आणि ही परिस्थिती आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा स्वरूपाची असलेली आपल्याला दिसते. म्हणजे वेगवेगळ्या असणाऱ्या या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घटकांचे परिणाम हे नेहमी उद्योग संस्थेवरती, उद्योगधंद्यावरती होत असलेले आपल्याला दिसतात. आणि या सगळ्यांचा अभ्यास करून आपल्याला खऱ्या अर्थानं उत्पादन घ्यावं लागत असलेलं आपल्याला दिसतं किंवा आपण उत्पादन घेत असलेलं आपल्याला दिसतं. कारण बऱ्याच वेळा मग त्याच्या किमतीबाबतचा असेल, बस्तीबाबतचा असेल किंवा गुंतवणुकीबाबतचा असेल, बँकांच्या, वित्तीय संस्थांच्या निर्णयाबाबतचा असेल, विमा कंपन्या असतील, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, भांडवल व श्रम बाजाराची स्थिती असेल, सरकारची असणारी आर्थिक धोरणं असतील, मौद्रिक धोरणं असतील किंवा आपल्याला असं दिसून येईल की इतर काही अनुषंगिक बाबी असतील, याचा परिणाम हा नेहमी आपल्याला असं दिसून येईल की व्यवसायावरती होत असतो. व्यवसाय जरी व्यक्ती करत असली तरी अंतर्गत आणि बाह्य घटक यांच्या परिणामांना त्यांना सामोरं जावं लागत असलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपण जर बघितलं तर याच्यातूनच त्यांना प्रगती करावी लागत असलेली आपल्याला दिसते किंवा जास्तीत जास्त बदल जे आहेत ते बदल त्याच्यामध्ये घडून येत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे अशा स्वरूपाचा व्यावसायिक अर्थशास्त्राची स्वरूप आणि व्याप्ती असलेली आपल्याला दिसते. याचा विचार केल्यानंतर आपल्याला संधी खर्चाचा किंवा वैकल्पिक खर्चाचा विचार करायचा आहे आणि तो पुढल्या व्हिडिओमध्ये आपण करणार